देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. चंदनासारखे जीवन जगण्याची समर्थांची शिकवण. नमस्कार मित्रांनो. आपण या जगात किती वर्ष जगलो यापेक्षा आपण कसे जगलो हे अधिक महत्वाचे असते. काही माणसे जग सोडून जातात आणि काही दिवसात विसरली जातात. पण काही व्यक्ती स्वतःचे आयुष्य इतरांसाठी झिजवतात आणि त्यांच्या जाण्यानंतरही त्यांच्या आठवणींचा सुगंध कायम दरवळत राहतो. आज आपण समर्थ रामदास स्वामींच्या अशाच एका अत्यंत गहन आणि जीवन बदलून टाकणाऱ्या श्लोकाचं चिंतन करणार आहोत. श्लोक पठण. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना नीव व्हावे. समर्थ म्हणतात, हे सज्जन मना, असे जीवन जग की शरीर संपल्यानंतरही तुझ्या चांगुलपणाची कीर्ती जगात राहिली पाहिजे. आणि त्यासाठी काय करायचे? चंदनासारखे झिजायचे. स्वतः झिजून इतरांच्या जीवनात सुगंध निर्माण करायचा. किती सुंदर विचार आहे हा. मित्रांनो, चंदन स्वतः झिजते, त्यावर घासले जाते, त्याला कापले जाते, तरीही ते फक्त सुगंधच देते. आणखी एक मोठी गोष्ट, ज्या कुऱ्हाडीनं चंदन तोडले त्या कुऱ्हाडीच्या पात्याला सुद्धा चंदन सुगंध देते. हा किती मोठा संदेश आहे. आज एखाद्यानं आपल्याशी वाईट बोलले की आपण लगेच रागावतो, पण सज्जन माणूस द्वेषाला द्वेषानं उत्तर देत नाही. तो स्वतः त्रास सहन करतो, पण दुसऱ्यांच्या मनात प्रेम निर्माण करतो. जगात चंदनासारखे झिजणारी व्यक्ती कोण असेल तर ती म्हणजे आई. आई स्वतःच्या इच्छा मारते, रात्रभर जागते, कष्ट करते, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून सुखी होते. तिच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण दुसऱ्यांसाठी झिजण्यात जातो. आईला स्वतःसाठी काही नको असते. तिची खरी कमाई म्हणजे मुलांचे सुख. हेच तर समर्थ सांगता, देहे त्यागिताम कीर्ती मागे उरावी. एका गावात एक शिक्षक होता. साधे जीवन, ना मोठा पैसा, ना प्रसिद्धी. पण तो विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकातील धडे शिकवत नव्हता. तो त्यांना माणुसकी शिकवत होता, स्वप्न पाहायला शिकवत होता. 30 वर्षांनंतर जेव्हा तो निवृत्त झाला, तेव्हा संपूर्ण गाव रडत होते. कारण त्या शिक्षकानं पैसा नाही तर माणसं कमावली होती. तो गेला, पण त्याची कीर्ती हजारो विद्यार्थ्यांच्या मनात जिवंत राहिली. संत तुकाराम महाराज यांनी आयुष्यात खूप दुःख सहन केले, दारिद्र्य, अपमान, संघर्ष. पण त्यांनी लोकांना प्रेम दिले, भक्ती दिली, सत्य दिले. आज शेकडो वर्षांनंतरही तुकोबांचे अभंग लोकांच्या ओठांवर आहेत. हेच आहे खरी कीर्ती, जी शरीर संपल्यानंतरही जिवंत राहते. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ विक्टर फ्रँकल यांनी एक महान गोष्ट सांगितली. ते म्हणाले, माणूस फक्त स्वतःसाठी जगला तर तो आतून रिकामा होतो. पण जो दुसऱ्यांसाठी जगतो, सेवा करतो, प्रेम देतो, त्याच्या जीवनाला अर्थ मिळतो. आज अनेक लोकांकडे पैसा आहे, मोठे घर आहे, पण मनात शांती नाही. कारण सुख वस्तूंमध्ये नसते, ते असते दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करण्यात. आजच्या जगात लोक प्रसिद्ध होण्यासाठी धडपडतात. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स मिळवतात. पण समर्थ विचारतात, तुझ्या जाण्यानंतर लोक तुला प्रेमानं आठवतील का? कारण पैसा इथेच राहतो, पद इथेच राहते, प्रसिद्धीही संपते. पण तुमच्या चांगुलपणानं स्पर्श केलेली माणसे तुम्हाला आयुष्यभर आठवत राहतात. समर्थ म्हणतात, परी अंतरीम सज्जना नीव व्हावे. म्हणजे आपल्या सहवासानं दुसऱ्यांच्या मनाला शांतता मिळाली पाहिजे. आपल्या शब्दांनी दुखावलेली मनं सावरली पाहिजेत. कधी-कधी एखादा प्रेमळ शब्द, एखादी छोटी मदत, एखाद्याचे दुःख शांतपणे ऐकून घेणं
हे सुद्धा चंदनासारखे जिजणेच असते. एका वृद्ध व्यक्तीला विचारले, तुम्ही आयुष्यात काय कमावले? ते हसून म्हणाले, मी पैसा फार कमावला नाही, पण अशी माणसे कमावली जी आजही मला प्रेमानं आठवतात. मित्रांनो, यापेक्षा मोठी श्रीमंती कोणती असू शकते? समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात, स्वतःपुरते जगू नका. दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करा. चंदनासारखे झिजा. प्रेम द्या. आधार द्या. माणुसकी जपा. कारण शरीर एक दिवस संपते, पण सज्जनतेचा सुगंध कायम जगात दरवळत राहतो. जर हा विचार तुम्हाला मनापासून स्पर्श करून गेला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रिय व्यक्तींपर्यंत नक्की पोचवा. पुन्हा भेटूया पुढील श्लोकच्या चिंतनासाठी अशाच एका सुंदर आध्यात्मिक चिंतनासह. जय जय रघुवीर समर्थ.